नमस्कार, न्यूज टेक मराठीच्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सकाळपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आज ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि शाळांना सुद्धा सुट्टी दिली आहे। सकाळपासून उल्हास नदीच्या पाणी पातळीत घट होताना आपण पाहिलं, परंतु आता पुन्हा एकदा उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ होताना आपण बघतोय। सकाळी आपण फेसबुक लाईव्ह केलं होतं, त्यावेळी पाण्याची पातळी बघितली होती आणि आता जर तुम्ही बघत असाल तर पाण्याच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा वाढ झालेली आहे आणि उल्हास नदीवर पुन्हा एकदा पोलीस प्रशासन सज्ज झालेले आहे। दुसरीकडे अग्निशमन दल सुद्धा आता या ठिकाणी सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। 4 जुलैपासून जोरदार पावसाची बॅटिंग आपण बघतोय। 4, 5, 6 आणि 7 आजची तारीख 7 जवळपास कालपर्यंत आपण बघितलं किंवा आज 7 तारखेपर्यंत जर आपण बघितलं तर 6 तारखेचं जर आपण बघितलं तर 157.40 मिमी इतका पाऊस जो आहे तो 6 तारखेला झाला होता। तर 7 जुलै रोजी 149. एकंदरीत 80 मिमी इतका पाऊस झालेला आहे आणि एकूण सरासरी बऱ्यापैकी पाऊस आता जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच झालेला आपल्याला बघायला मिळतोय। तर धरण क्षेत्रामध्ये सुद्धा म्हणजे बारवी धरण जो आहे बदलापूर नजीकच्या त्याच्या सुद्धा पाणी साठ्यामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपण पाहतोय। सध्या उल्हास नदीचं आपण हे चित्र बघत असाल, पोलीस प्रशासन आहे इथे जे फोटो सेशनसाठी येतात त्यांना वारंवार सूचना दिल्या जात आहेत। या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कुठेतरी नवीन पुलावर सकाळी सुद्धा आपण एक फेसबुक लाईव्ह केलं होतं, नवीन पुलावरचं आपण चित्र बघितलं होतं आणि कशा पद्धतीनं हा पूल जो आहे किंवा याची संकल्पना आहे ती फोल ठरली। नागरिकांसाठी कसा निरुपयोगी हा पूल जो आहे नवा पूल ठरलेला आहे त्याचे अपडेट आपण घेतलेले आहे। आणि आता आपण बघत असाल तर सकाळपासून पाऊस थांबलेला नाहीये, सकाळपासून सतत पाऊस पडताना आपण बघतोय आणि हाच पाऊस पडत असताना आता उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा पुन्हा एकदा वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे। इशारा पातळी आता पुन्हा एकदा गाठली असल्याची शक्यता जी आहे ती या ठिकाणी नाकारता येत नाहीये। उल्हास नदीवरची खेळणी आहेत ती आपण बघत असाल तर ती पुन्हा एकदा आता पाण्यात गेलेली आहेत। सकाळी खेळणी बऱ्यापैकी दिसत होती। अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी येऊन या पुलाचा पावसाचा आनंद जो आहे तो या ठिकाणी घेत होते। परंतु आता आपण बघत असाल तर ही पाणी पातळी पुन्हा एकदा धोकादायक जी आहे ती ठरू शकते। पाऊस जर असाच राहिला तर मोठ्या प्रमाणात या उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते। काल धोक्याची पातळी म्हणजे जवळपास 17.50 इतकीची धोक्याची पातळी आहे ती या ठिकाणी उल्हास नदीने ओलांडली होती सकाळच्या सुमारास। आणि आता आपण बघत असाल तर पुन्हा एकदा इशारा पातळी ओलांडली असू शकते, शक्यता वर्तवली जाते। पोलीस प्रशासन जे या उल्हास नदीच्या किनाऱ्यालगत जात आहेत, पुलाच्या किनाऱ्यालगत जात आहेत त्या ठिकाणी आपण बघत असाल तर सूचना ज्या आहेत त्या वारंवार पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून दिल्या जातात। तर दुसरीकडे आता अग्निशमन दल सुद्धा सज्ज आहे। अग्निशमन दलाचे काही कर्मचारी उल्हास नदीच्या सुरुवातीलाच असलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। म्हणजे सकाळी या ठिकाणी अनेक काही कुटुंबीय होते, नागरिक होते ते इथे उल्हास नदी ठिकाणी आले होते, परंतु आता सध्या या ठिकाणी कोणी येऊ नये यासाठी सूचना देण्यासाठी अग्निशमन दल सुद्धा त्याच ठिकाणी उपस्थित असलेलं आपण पाहतोय। तर पोलीस प्रशासन सुद्धा एकीकडे जनजागृती करताना आपल्याला दिसून येतोय। काल आपण बघितलं तर सोनिवली परिसरातले अनेक घर आहेत, जवळपास 150-200 कुटुंबीय आहेत, त्यांना स्थलांतरित करण्यात आलं, त्यांना बीएसयूपी घरामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांनी पाहणी केलेली होती आणि जर आणखी इतर भागांमध्ये जर पाणी शिरलं तर या पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। आणि काल सायंकाळी म्हणजे जवळपास 6:30-7 नंतर पुन्हा एकदा पाणी ओसरायला सुरुवात झालेली होती। ओहोटीची वेळ होती, पाणी बऱ्यापैकी कमी झालं होतं, परंतु आता पुन्हा एकदा पाण्यामध्ये वाढ होते। याचा अर्थ कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात चांगलाच सकाळपासून पाऊस झालेला आहे आणि त्याचा हा परिणाम आपण बघत असाल तर बदलापूर शहराच्या उल्हास नदीवरती कशा पद्धतीनं होतोय ते आपण बघतोय। त्यामुळे अद्यापही धोक्याची टांगती तलवार जी आहे ती शहरावर असलेली आपल्याला पाहायला मिळते।
या नदीच्या किनारी असलेलं फाउंटेन असू द्यात, नदी किनारी असलेली या ठिकाणी काही खेळणी असू द्यात, ती सुद्धा अर्ध्याहून जास्त आता पाण्याखाली गेलेली आहे. काल जिमचं साहित्य सुद्धा पाण्याखाली गेलं होतं बऱ्यापैकी. पूर्ण पेट्रोल पंपापर्यंत हे जे पाणी आहे ते आलं होतं. आणि आज सकाळपासून पाणी कमी व्हायला सुरुवात झाली होती. कुठेतरी सुटकेचा श्वास बदलापूरकरांनी घेतला होता. परंतु आता पुन्हा एकदा बघत असाल तर पाण्याच्या पातळीमध्ये उल्हास नदीच्या वाढ होताना आपल्याला बघायला मिळते. आता हे पाणी असंच वाढतं की पुन्हा एकदा कमी होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या संदर्भातले जे काही अपडेट असतील आपण वेळोवेळी घेत राहू. तुर्तास तेच थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट साही काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज चेक मराठी, बदलापूर.